औरंगजेब हे नाव ऐकल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? एक क्रूर शासक, सत्तेसाठी भावांचा बळी घेणारा, वडिलांना कैद करणारा आणि धर्माच्या बाबतीत अत्यंत कट्टर असलेला एक बादशाह. इतिहासाने आपल्याला औरंगजेबाचं हेच रूप दाखवलं आहे. एक असा माणूस ज्याच्या हृदयात भावनांना जागाच नव्हती. पण जर मी तुम्हाला सांगितलं की या कठोर जिंदा पीरच्या आयुष्यात एक अशी वेळ आली होती जेव्हा तो प्रेमात आकंठ बुडाला होता, इतका की ज्या गोष्टींचा त्याला सर्वात जास्त तिरस्कार होता, म्हणजे संगीत, नृत्य आणि दारू, एका स्त्रीसाठी तो हे सगळं स्वीकारायला तयार झाला होता. विश्वास बसत नाही ना? आजची गोष्ट आहे औरंगजेबाच्या आयुष्यातल्या त्या एकाच बेखाम प्रेमाची, ज्याने त्याचे नियम, त्याचा धर्म आणि त्याचा संयम सगळं काही हादरवून सोडलं होतं. ही गोष्ट आहे हिराबाईची. ही गोष्ट आहे 1653 सालची. औरंगजेब तेव्हा बादशाह नव्हता, तो एक तरुण राजपुत्र होता आणि दख्खनचा सुभेदार होता. तो आपल्या आत्याला जहानारा बेगमला भेटायला बुरहानपूरला गेला होता. औरंगजेब म्हणजे शिस्तप्रिय माणूस. त्याला गाणं बजावणं, नाचगाणी यात अजिबात रस नव्हता. त्याचा जास्त वेळ नमाज आणि कुराणात जायचा. पण नशिबाला काही वेगळंच मान्य होतं. जहानारा बेगमच्या महालात एक अतिशय सुंदर दासी होती. तिचं नाव होतं हिराबाई, जिला नंतर जैनाबादी महल म्हणून ओळखलं गेलं. ती एक हिंदू गायिका आणि नर्तकी होती. तिचे रूप आणि तिचा आवाज दोन्ही जादुई होतं. असं म्हणतात की एकदा औरंगजेब महालातून जात असताना त्याने हिराबाईला पाहिलं. ती कदाचित गात होती किंवा तिने नुकतंच गाणं थांबवलं होतं आणि त्या एका क्षणात सगळं काही बदललं. ज्या औरंगजेबाने कधीच कोणत्या स्त्रीकडे वर नजर करून पाहिलं नव्हतं, तो तिच्या सौंदर्यावर भाळला. म्हणतात ना, लव्ह ॲट फर्स्ट साईट, पहिल्या नजरेतलं प्रेम. हा तोच औरंगजेब होता का? लोकांना विश्वासच बसत नव्हता. जो माणूस संगीताला हराम मानत होता, तो एका गायिकेच्या प्रेमात वेडा झाला होता. तो इतका अस्वस्थ झाला की त्याने जेवण सोडलं, त्याची झोप उडाली. अखेर त्याने आपल्या आत्याकडे मागणी घातली की मला हिराबाई हवी आहे. हिराबाई औरंगजेबाच्या आयुष्यात आली आणि इथेच या कथेचा सर्वात धक्कादायक भाग सुरू होतो. औरंगजेब तिच्या प्रेमात इतका आंधळा झाला होता की तो तिच्या प्रत्येक शब्दाला आज्ञा मानू लागला होता. हिराबाईला माहित होतं की औरंगजेब अत्यंत धार्मिक आहे आणि तो दारूला कधीच स्पर्श करत नाही. इस्लाममध्ये दारू निषिद्ध आहे आणि औरंगजेब ते काटेकोरपणे पाळत असे. एकदा रात्री एका खाजगी मेहफिलीत हिराबाईने ठरवलं की औरंगजेबाच्या प्रेमाची परीक्षा घ्यायची. तिने दारूने भरलेला एक प्याला स्वतःच्या हातात घेतला आणि तो औरंगजेबाकडे धरला. तिने त्याला आग्रह केला की माझ्या प्रेमाखातर तुम्हाला हे प्यावंच लागेल. विचार करा त्या क्षणाचा. एका बाजूला त्याचा धर्म, त्याची आयुष्यभराची तत्व आणि दुसऱ्या बाजूला त्याचं वेडप्रेम. औरंगजेब स्तब्ध झाला. त्याच्या मनात प्रचंड द्वंद्व सुरू होतं. पण प्रेमाची ताकद बघा. त्या कठोर राजपुत्राने, ज्याने कधीच नियमांशी तडजोड केली नव्हती, त्याने थरथरत्या हाताने तो दारूचा प्याला उचलला आणि आपल्या ओठांजवळ नेला. तो ते पिणारच होता. तेवढ्यात हिराबाईने त्याचा हात पकडला आणि तो प्याला बाजूला केला. ती म्हणाली, मी फक्त तुमच्या प्रेमाची परीक्षा घेत होते. तुम्ही माझ्यासाठी स्वतःचा धर्म आणि नियम मोडायला तयार झालात. यातच सगळं काही आलं. त्या दिवशी सिद्ध झालं की औरंगजेब तिच्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकत होता. पण म्हणतात ना, जास्त तीव्रतेने जळणारी ज्योत लवकर विझते. त्यांचं हे प्रेमप्रकरण खूप तीव्र होतं, पण दुर्दैवाने ते खूप कमी काळ टिकलं. हिराबाई औरंगजेबाच्या आयुष्यात आल्यानंतर जेमतेम 1 वर्ष उलटलं असेल. तोच एका भयानक आजाराने तिला ग्रासलं. औरंगजेबाने तिला वाचवण्यासाठी हकीम, वैद्य सगळ्यांना बोलावलं. पण काळापुढे कोणाचं काही चाललं नाही. ऐन तारुण्यात आपल्या सौंदर्याच्या शिखरावर असताना हिराबाईने जगाचा निरोप घेतला. ती औरंगजेबाच्या मिठीतच वारली असं काही इतिहासकार सांगतात. तिच्या मृत्यूने औरंगजेब आतून पूर्णपणे तुटला. तो इतका दुःखी झाला होता की अनेक दिवस तो कोणाशीच बोलला नाही. त्याने तिला औरंगाबादमध्ये दफन केलं. आजही तिथे जैनाबादी महलची कबर आहे, जी या अधूया प्रेम कहाणीची साक्ष देते. हिराबाईच्या जाण्याने औरंगजेबाच्या आयुष्यातली ती थोडीशी ह्युमॅनिटी किंवा सॉफ्ट कॉर्नर होता, तोही संपला. काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की या घटनेनंतर औरंगजेब आणखी जास्त कठोर, निष्ठुर आणि धार्मिकदृष्ट्या कट्टर बनला. त्याने पुन्हा कधीच संगीत किंवा प्रेमाच्या वाटेला जाणं पसंत केलं नाही. कदाचित जर हिराबाई जिवंत असती तर आपल्याला इतिहासात एक वेगळाच औरंगजेब पाहायला मिळाला असता का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. तुम्हाला औरंगजेबाच्या या अनटोल्ड लव्ह स्टोरीबद्दल काय वाटतं? प्रेमात माणूस खरंच इतका बदलू शकतो का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच ऐतिहासिक रहस्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.